निवडणूक संपली आणि महायुतीतील वाद मिटल्याचे संकेत देण्यात आले। मात्र शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यातील वाद मिटण्यासाठी नेमका कुणी पुढाकार घेतलाय, पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। निवडणुकीपुरते वाद हम साथ साथ। शिंदे चव्हाणांसाठी फडणवीसांची डिनर डिप्लोमसी। महायुतीतील वादावर पडदा पडणार। ज्याच्या गाडीमध्ये पैसे सापडले गेले तो भारतीय जनता पक्षाचा देवगडचा तालुका अध्यक्ष। तुम्ही जे कोडवर्ड मध्ये धमकी देताय ना चव्हाण साहेब, ही कमेंट आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे आणि नंतर उत्तर घेईन। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेनं एकमेकांवर टोकाचे आरोप प्रत्यारोप केले, त्यामुळे युती तुटण्याची चर्चा रंगली होती। मात्र अखेर या वादावर पडदा पडलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी आरोप प्रत्यारोप फक्त निवडणुकीपुरतेच होते हे स्पष्ट केल्यानं भाजप आणि शिंदे सेनेनं हम साथ साथ हा नारा दिलाय। माझ्या सांगण्यामध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न केला, निवडणुका असतात, निवडणुकांना निवडणुकीसारखं घेतलं पाहिजे आणि निवडणुका संपल्यानंतर सर्व विसरलं पाहिजे। चव्हाण साहेबांना काय करायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे। ते पक्षाचे नेते आहेत, मी त्यांना मानतो, मी त्यांचा आदर करतो। मी फक्त एक निवडणुकीची व्यवस्था समोर आणली। वैयक्तिक पर्सनल माझा चव्हाण साहेबांशी कसलाही वाद नाही, कधीच नसणार। मी त्यांना मानतो, नेता मानतो आणि माझ्या निवडणुकीत चव्हाण साहेबांनी मला खूप मदतही केलेली आहे, म्हणून त्यांच्या विरोधात मी नाही। खरं तर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर खरा संघर्ष पेटला तो महायुतीतच, आणि त्याला कारण ठरलं भाजपनं शिंदे सेनेची कोंडी करण्यासाठी सुरू केलेलं ऑपरेशन लोटस। रवींद्र चव्हाणांनी कल्याण आणि डोंबिवलीतील शिंदे सेनेचे पदाधिकारी गळाला लावले आणि वादाची ठिणगी पडली। मात्र निवडणूक संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे आणि चव्हाणांसाठी डिनर डिप्लोमसी आयोजित करणार आहे, आणि त्यामुळे इथंच या वादावर पडदा पडण्याचे संकेत रवींद्र चव्हाणांनी दिले। पूर्तता या सगळ्या गोष्टीवरती पडदा पडला पाहिजे। यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील असणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेतील सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपसामधले असणारे कोणालाही घेऊ नये, सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला आहे। सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, हिंगोली, बुलढाण्यात महायुती टोकाचे मतभेद झाले। इथं मित्र पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले, त्यामुळे नेते निवडणुकीपुरते राजकीय आरोप करत असतील आणि त्यानंतर एकत्र येत असतील तर कार्यकर्त्यांनीही राजकीय नेत्यांकडून धडा घेण्याची गरज आहे। विनायक वंजारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।